हॅलो नमस्कार, कसं आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मी सोनिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसर पाहून कळालंच असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला थंबनेल वरून सुद्धा कळालंच असेल की आज आपण कुठेतरी बाहेर आलेलो आहोत. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यानिमित्त आम्ही बाहेर आलेलो आहोत. म्हणजे आज एक दिवसासाठी आम्ही इथे राहणार आहोत आणि खूप छान आणि सुंदर अशी ही जागा आहे. तर छान असं म्हणजे एकमेकांना वेळ देण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. तर ही स्टॉकहोमपासून 1 तासाच्या अंतरावरती ही जागा आहे आणि बाय रोड आम्ही आलेलो आहोत. तर बाय रोड 1 तास लागतो इथे यायला, पण खूप सुंदर जागा आहे. बीच आहे बाजूला आणि बीचच्या बाजूलाच हा स्तुगा आहे जो आपण घेतलेला आहे म्हणजे 1 डेसाठी. तर इथे खूप सारे ना छोटे छोटे स्तुगा आहेत आणि बीचच्या बाजूलाच ना खूप सारे कॅम्पर व्हॅन आहेत. म्हणजे इथे कसं होतं ना, समरमध्ये ना नॉर्मली इथली लोकं असं बीचवरती वगैरे राहायला जातात. 1-1 महिना 2-2 महिने ते फक्त ना इथे समर वॅकेशनसाठी येतात आणि कॅम्पर व्हॅन घेऊन येतात. आणि मग खूप सुंदर त्या कॅम्पर व्हॅनला देखील ते ना घरासारखं अगदी सजवतात. खूप सुंदर असं डेकोरेट करतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून ते सजवतात. म्हणजे इथला आजूबाजूचा पण परिसर मी तुम्हाला दाखवते. इथे बार्बिक्यू वगैरे सुरू आहे, पण आता प्रॉपर अजून समर आलेला नाही आहे ना, त्यामुळे मग काय होतं की जास्त गर्दी नाही आहे. जेव्हा प्रॉपर समरला स्टार्ट होईल ना, मिड समर जेव्हा सुरुवात होईल ना, तेव्हा मात्र पूर्ण खूप जास्त गर्दी असते इथे. इथे मायू काय करते? तुझी डॉल कुठे आहे? कसे प्लेस? वेदर आहे पण कोल्ड पण आहे. मग अजून तरी म्हणजे असं एवढं चांगलं वेदर नाही झालं की बीचवरती खूप लोक आहेत बऱ्यापैकी लोक बार्बिक्यू वगैरे करतायत. पण समरच्या वेळेस म्हणजे अगदी प्रॉपर समर असेल त्यावेळेस खूप गर्दी होते अशा ठिकाणी. इकडे बीचवरती बसायला पण जागा नसते. हो, खूप सगळेजण आपल्या मॅट्स वगैरे घेऊन येतात. वगैरे बार्बिक्यू वगैरे सुरू असतं इथे. आणि तिथे पाहताय खूप सारे कॅम्पर व्हॅन. म्हणजे मला असं वाटतं की आत्ता इतकं थंड आहे ना, तरी पण इतके कॅम्पर व्हॅन आलेत. म्हणजे मिड समरमध्ये तर पूर्ण भरून जातं, हो की नाही? आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे, हिरवळ आहे. आणि हेच विंटरमध्ये कसं होऊन जातं, सर्व फांद्या असतात, फक्त सर्व पानं गळून पडलेली असतात. इथे पण एक कॅम्पर व्हॅन आहे, इथूनच स्टार्ट होते ॲक्च्युली. इथे छान आणि जर असं तुम्ही ते कॅम्पर व्हॅनमध्ये असं पाहिलं तर बघ ना होती किती सुंदर त्यांनी सजवलेलं असं पूर्ण एक सेटअप केलेला असतो.
आता ह्या ज्या काही थोड्याफार जागा दिसतात ना, आता जेव्हा ॲक्च्युअल समर येईल ना, मिड समर वगैरे सुरुवात होईल ना, पूर्ण पॅक होऊन जातं हे. एक स्पॉट आहे. हां, इथे हे जे आहेत ना, हे आधीच बुकिंग करावी लागते ह्या सगळ्याची. म्हणजे आता झालं असेल ते बुक म्हणा, पण इथे नंबर लिहिलेले आहेत. हे 131, तिथे 133 आहे, तसे तिथे 135 आहे, असे नंबर्स आहेत. ह्याची बुकिंग मात्र आधीच करावी लागते. सो हा छोटासा सुगा आहे. आणि तर या आता आपण मी तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही पाहताय, इथे छोटूसा असा हा सोफा आहे जिथे मायू बसली आहे. आणि इथे बघते हा छोटूसा हॉल आहे. आणि हॉलला लागूनच इथे वॉशरूम आहे. आणि इथे त्याच्या बाजूला इथे छोटूसा किचन आहे जिथे इंडक्शन वगैरे आहे. आणि मी येताना एक पातेलं घेऊन आली आहे, एक भांडं घेऊन आली आहे, जेणेकरून आपण चहा करून पिऊ शकतो. तर कारण इथे बाहेर चहा वगैरे असा प्रकार इथे मिळत नाही, त्यामुळे मग चहाची सोय करावी लागते. म्हणून मी चहासाठी भांडं घेऊन आली आहे. आणि ते कटलरी इथे असतात ठेवलेल्या, त्यामुळे ते इझी होतं. इथे मायक्रोवेव्ह आहे आणि बस इथे डिशवॉशर नाही आहे. तर इथे बंक बेड वगैरे आहेत. म्हणजे हा सुगा ना 6 लोकांसाठी आहे. 6 लोक म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये जर 6 लोक असतील तर तुम्ही छान हा घेऊ शकता आणि एकत्र छान राहू शकता. तर असं आहे. इथे बंक बेड आहे, इथे एक बेड आहे. आणि इथे हा 4 सीटर डायनिंग आहे. आणि हे एक आहे, असं आहे. झालं, संपलं. आणि इथे थोडंसं स्टोरेज दिलेलं आहे त्यांनी इथे. तर असा हा छोटूसा स्टुगा आहे जो आपण 1 दिवसासाठी घेतलेला आहे. आज आपण राहणार आहोत आणि उद्या आपला चेकआउट असणार आहे. आणि एन्जॉय करूया. आता आपण थोड्या वेळाने बाहेर जाऊया. आणि आल्याला आम्ही आधी पहिला जेवून घेतलं कारण खूप भूक लागली होती आणि वेळ पण झालेला. तर चला. सो आम्ही ना इथे छान आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर केला आणि रूमवरती आलो. म्हणजे कॉटेज जे आहे आपलं, इथे ना कॉटेजला स्तुगा बोलतात. तर तिथे आपण आलोत आणि मग छान थोडा वेळ आराम केला. आराम म्हणजे काय, थोडंसं रिलॅक्स झालो बस, बाकी काही नाही. कारण की इतका वेळ नाही आपल्याकडे, त्यामुळे थोडं मी असं थोडंसं रिलॅक्स झालो. आणि आता म्हटलं आता चहाची वेळ आहे. तर चहाचं जसं की म्हटलं की मी चहाचं भांडं वगैरे घेऊन आलेली आहे. तर सर्व घेऊन आले, फक्त इतकंच की दूध नाही आहे. तर मग म्हटलं की चला आता आपण ना दूध घेऊन येऊया. म्हणून मग आम्ही आता निघालोत. आणि आता थोडंसं इथे आजूबाजूला पण आणखी काही आहे का तर ते पाहूया आपण. आणि असेल तर मग थोडंफार इथे तिथे असं फिरूया आणि मग घरी जाऊ. घरी म्हणजे रूमवरती जाऊ. आणि इथे बघताय बाजूलाच इथे असं मेट्रो आहे. बाजूला मेट्रो जाते आणि इथे बाजूला रोड आहे. खूप सुंदर आहे परिसर, हो ना उदी? खूपच छान आहे. पण इथे ना प्रॉपर जेव्हा समर येईल ना, मिड समर मध्ये इथे यायला हवं, खूप छान वाटेल. कारण एक मंकी, हा इकडे एक मंकी बनाना घेतो, तिकडे एक मंकी. आता आम्ही ना दूध घेऊन आलोत. इथे दूध आणलंय आणि आता पहिला चहा ठेवला थोडा. आता चहा घेतो. छान बाहेर बसून चहा पिणार आहोत आम्ही. तर थंड आहे पण तरी देखील ट्राय करणार आहोत बाहेर बसून चहा घेण्याचा. तर बघूया मग त्यानंतर मग आपण कसं काय ते. तर चला आता चहा घेतोय दोघे. ॲक्च्युली प्लॅन तर आमचा बाहेर बसण्याचाच होता. बाहेर जाऊन पाहिलं पण खूप जास्त थंड आहे, त्यामुळे बाहेर नाही बसू शकत. कारण आता थोडंसं ना अंधार म्हणजे अंधार तर नाही झालाय पण कसं ऊन गेलंय, त्यामुळे कसं. आणि बाजूला मी जसं की म्हटलं सीफेस आहे म्हणजे बीच आहे बाजूला, त्यामुळे कसं थंड झालंय जास्त. आणि इथे आतमध्ये पण ना खूप जास्त थंड वाटतंय. पण ठीक आहे, आम्ही आता बसतोय, चहा घेतो छान आणि मग बघूया पुढचा प्रोग्राम. हो ना? तिथे मायू पण बसली आहे.
सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. हा आजचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्हाला चेकआउट पण करायचं आहे थोड्याच वेळात. तर आम्ही छान फ्रेश वगैरे पण झालो आणि तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवते. ते बघा, खूप सुंदर असं वाटतं आहे, निसर्गरम्य असं खूप सुंदर आहे, खूप छान असं. म्हणजे जर कोणाला असं निवांत असा रेस्ट करायचं असेल, छान असा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचं तर ही अगदी उत्तम जागा आहे. मायू आहे. हाय. तर चला, तर मग आता आपण थोड्याच वेळात निघूया. सर्व पॅकिंग झाली आहे आणि कसं असतं ना, इथे आधी म्हणजे रूम आपण खाली करतो ना त्यावेळेस आपल्याला थोडंफार क्लिनिंग वगैरे करून द्यावं लागतं. तर ते सर्व मी करून घेतलं आहे, मी आणि अवधूत आम्ही दोघांनी केलं आहे. तर झालेलं आहे आता ऑलमोस्ट आणि आता आपण निघायचं आहे. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काल मला अवधूतने खूप सुंदर असं ॲनिव्हर्सरी गिफ्ट दिलेलं आहे. काल तो मी व्हिडिओ कंटिन्यू नाही करू शकले कारण थोडा वेळ मी म्हणजे आम्ही छान एकत्र टाईम स्पेंड केला. तर पाहताय ना, इथे मायूने आमच्यासाठी ना छान असं ग्रीटिंग बनवलेलं आहे, हँडमेड आहे आणि खूप सुंदर आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मा अँड बाबा, असं खूप सुंदर आहे. आणि अवधूतने मला ना अशी इयरिंग काढणार आहे. अवधूतने इथे ना मला अशी छान अशी रिंग गिफ्ट केलेली आहे. ॲक्च्युली ना ही आम्ही इंडियावरून जेव्हा येत होतो ना तेव्हाच आम्ही घेतलेली होती आणि ही माझ्या पसंतीचीच आहे. तसं सरप्राईज वगैरे असं काही नाही आहे, ते माझ्या पसंतीनेच घेतलेली गिफ्ट आहे हे. पण हा की मला आजच्या दिवशी म्हणजे काल ॲनिव्हर्सरीच्या दिवशी त्याने मला ती रिंग घातली आणि खूप सुंदर आहे. आणखी एक गिफ्ट घेतलं आहे जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आम्ही येताना ऑन द वे आम्ही शॉपिंग करायला पण गेलेलो थोडं, कारण की अवधूत म्हणत होता म्हणजे की घेऊया आपण. तर ॲक्च्युली ते देखील माझ्या पसंतीचंच आहे. म्हणजे ते आधीच मी घेणार होते, ते गिफ्ट असं नाही, पण म्हणजे काय म्हणतात ते मला घ्यायचंच होतं. तर मग अवधूत म्हणाला की चल आपण घेऊया. आणि मग खूप छान असं सुंदर गेबानाचा मला त्याने ग्लेअर गिफ्ट केलेला आहे. तो देखील माझ्याच पसंतीचा आहे. पण हे झालं अवधूतने मला गिफ्ट केलेलं. पण मी देखील अवधूतसाठी काहीतरी गिफ्ट घेणार आहे. काल एवढं शक्य नव्हतं कारण खूप घाईघाई होत होतं आणि इथे यायला पण खूप लेट होत होता. सो नाही आम्ही केलं. पण आता आपण जाऊ तेव्हा अवधूतसाठी मी काय गिफ्ट घेणार आहे हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तर चला, तर मग कसं झालं, संध्याकाळी ना फिरू नाही शकत कारण खूप थंड असतं. जसं की इथे बीच बाजूलाच आहे त्यामुळे खूप जास्त आणखी थंड वाटतं आणि ते पूर्ण ओपन आहे, पूर्ण म्हणजे खूप सगळी ओपन प्लेस आहे इथे, त्यामुळे ना जास्त थंडावा तो जाणवतो. तर ठीक आहे, चला तर मग आता हा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटद्वारे देऊ शकता. तर पुन्हा भेटूया अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.